नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हे बघा आपल्या शेळ्या आता कसा कडबा खात आहेत आवडीनं। आणि तुम्हाला सांगतोय मित्रांनो, आता तुम्ही पण जर शेळी पालन करायचं असेल नवीन किंवा करत असाल आणि चाऱ्याची जर कमतरता असेल पडत असेल, हिरवा चारा नसेल तुमच्याकडे जास्त अवेलेबल, तर मित्रांनो चाऱ्याचे नियोजन सध्या करू शकता तुम्ही। कारण की आता तुरीचं बुसकट निघत आहे, तुरीचं हरभऱ्याचं, तर तुम्ही विकत घेऊन स्टॉक करू शकता। कारण की नुसतं सुक्या चाऱ्यावर पण आपण ओला चारा नसला तरी पण बघा हे आपण आता डायरेक्ट घरामध्ये टाकलेलं आहे। तुरीचं बुसकट आहे घरामध्ये साठवायचं एक ट्राली। हे आता एक छोटा पिकअप आणलेला आहे आपण, तर एक ट्राली आपल्याला आमच्या बहिणीकडून आणायची आहे। त्यांचं तूर काढणं झालेली आणि ते आता एक दिवस जाऊन ट्रॅक्टरमध्ये भरून ते बुसकट आणून इथं साठवून द्यायचं। त्यानंतर हे बघा इकडे सोयाबीनचं बुसकट आहे, हे बघू शकता। हे सोयाबीनचं अर्ध टाकलं आतमध्ये, अर्ध राहिलं काही। तर मित्रांनो, तुम्हाला एकच सल्ला आहे माझा, आतापासून तयारीला लागा। जर तुम्हाला तुमच्याकडे शेळी पालनांना आसन शेळ्या पाहिल्या किंवा शेळी पालन करायचं असेल नवीन, तर आता चाऱ्याची संधी तुम्हाला चाऱ्याचं नियोजन लावण्यासाठी आता चान्स आहे। कारण हिरवा चारा काहींकडं असतो काहींकडं नसतो, आणि हिरवा चाराच असावा म्हणून असं काही नसतं मित्रांनो। शेळी पालनामध्ये तुम्ही सुक्या चाऱ्यावर पण शेळी पालन 100% आणि 100% करू शकता। फक्त एवढे तुम्हाला थोडं खुराकाचं नियोजन वेगळं करावं लागेल। त्यासाठी हिरवा चारा नसल्यानंतर मग त्यांना जे व्हिटॅमिन भेटायचं आहे ते थोडं वाळल्या चाऱ्यामध्ये सुक्या चाऱ्यामध्ये कमी असतं। त्यासाठी तुम्हाला थोडं खुराकाचं वेगळं नियोजन करून त्याच्यामध्ये मग मिनरल मिक्सचर वापरून चांगल्या पद्धतीनं नियोजन करू शकता। आता खुराकाचं जर म्हणलं तर खुराकात तुम्ही काय काय वापरू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही सरकी पेंड वापरू शकता, शेंगदाणा पेंड वापरू शकता, त्याच्यानंतर मक्याची भरडा, गव्हाचा भरडा, समजा हे हरभऱ्याचा भरडा, हे मिक्स करून थोडं थोडं तुम्ही वापरू शकता। आणि त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर भेटतं आहे, मिनरल मिक्सचर थोडं थोडं टाकून समजा जे हिशोबानं टाकायचं ते तुम्ही डॉक्टरला विचारू शकता किंवा मेडिकलवाल्याला विचारून त्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये वापर करून जे व्हिटॅमिन शेळ्यांना वाळल्या चाऱ्यामधून कमी भेटतं आहे ते त्याचं तुम्हाला या खुराकामधून तुमच्या शेळ्यांना चांगल्यापैकी व्हिटॅमिन भेटू शकतं आणि शेळ्या चांगल्या राहू शकतात। आता हे बघा शेळ्या आमच्या ह्या फक्त आता वाळल्या चाऱ्यावर आहे। आता नेमकंच म्हणजे आजपर्यंत वाळल्या चाऱ्यावरच होत्या, पण आता नेमकं आपण घास टाकलेला होता, आत्ताशी कापणी सुरू झाली त्याची, आणि आपण 8-10 दिवसापासून त्यांना घास चारतोय। नाहीतर पहिल्यानं आपलं सगळं सुक्या चाऱ्यावरती होतं। तरी पण शेळ्या आपल्या दिसत्या का तुम्हाला? बघा कसे खराब आहेत का, कसे आहे, एक नंबर शेळ्या मित्रांनो। असं नाही की तुम्ही हिरव्या चाऱ्यावर शेळी पालन करावं म्हणून, तुम्ही निव्वळ सुक्या चाऱ्यावर पण तुम्ही शेळी पालन 100% करू शकता। त्याच्यामुळे जर तुम्हाला शेळी पालनाची इच्छा असेल चालू करण्याची किंवा चालू असेल शेळी पालन असेल तुमच्याकडे शेळ्या असेल आणि तुम्ही जर हिरव्या चाऱ्याचा विचार करत असाल तर विचार करणं सोडून द्या मित्रांनो। त्याच्यापेक्षा असं सुका चारा जमा करून ठेवा कोणाकडून, तुरीचं बुसकट हरभऱ्याचं बुसकट घेऊन विकत का घेईना, पण आता सध्या साठवून ठेवा। कारण की समोर भेटणार नाही, आता सध्या चान्स आहे तुम्हाला। तर असं नियोजन करून तुम्ही चांगल्यापैकी शेळी पालन करू शकता मित्रांनो। तर आता मी परत कडबा पण घेणार आहे विकत, कारण की आपल्याला शेळ्यांचं नियोजन वाढवायचं आहे, त्याच्यामुळे आपला कडबा पण लागणार आहे। तर अशा पद्धतीनं आपलं मित्रांनो नियोजन चालू आहे। तुम्ही पण अशा पद्धतीनं नियोजन करून चांगल्यापैकी शेळी पालन करू शकता। तुमच्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम मी बनवलेला आहे मित्रांनो, सुक्या चाऱ्यासाठी, की आता सध्या चान्स आहे तुम्हाला, त्याच्यामुळं लागा तयारीला। आणि कडबा समजा आता कडब्याला जर वेळ उशीर आहे, पण तुम्ही आता सध्या बुसकट जमा करू शकता, हरभऱ्याचं तुरीचं बुसकट चांगल्यापैकी जमा करून ठेवू शकता। तर मित्रांनो अशा पद्धतीनं खरोखर सांगतो तुम्हाला की मी 4 वर्षापासून जवळपास 4 वर्ष झाले माझ्याकडे हिरवा चारा कमी आहे, तर मी सुक्या चाऱ्यावरती करतोय शेळी पालन आणि चांगल्यापैकी शेळी पालन होतं आहे आपलं।
तर बघा करू शकता तुम्ही पण. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र.